हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. तर आज आपण या व्लॉगमध्ये बघणार आहोत अ डे इन माय लाईफ. गुड मॉर्निंग राहू. गुड मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग. झाली झोप? राहुला शाळेत सोडलेला आहे. आम्हाला त्याच्यानंतर गाडी सुद्धा धुवायची होती. खूप धूळ झाली होती गाडीवर. सो आता गाडी सुद्धा आमची धुवून झालेली आहे
आणि आता आम्ही जातो जरा माझी 2-3 कामं आहेत, बँकेचं काम आहे, भाज्या फुलं सगळं घ्यायचं आहे. सो आता आम्ही तिथे जातोय. बाहेर ऊन प्रचंड आहे, काही कळत नाही. रात्री खूप थंडी वाजते, आता ऊन आहे. क्लायमेट सारखं चेंज होत राहतंय आणि माझं तर असं ना उन्हामध्ये डोकं फार दुखतं. गाडीत बसले की माझं डोकं दुखतं. पण ठीक आहे, क्लायमेट आपण काही सांगू शकत नाही. आणि कामं आहेत ती सुद्धा करायची आहेत. सो आता आम्ही एक एक कामं पटापट करून घेतोय. सो बघत राहा. मगाशी जसं तुम्ही बघितलं असेल माझं सगळं जेवण वगैरे सगळं तयार आहे. आता जरा ही कामं झाली की घरी जाऊन आम्ही जेवू. नंतर राहूला घ्यायची परत वेळ येईलच. ठीक आहे, त्या वेळांमध्ये आम्ही पटापट ही कामं आमची आवरून घेतो. बाकी घरातली आवरावर वगैरे सगळं आहेच अजून थोडीशी. सकाळी तुम्ही पसारा बघितला असेल, हे डेलीचं असतं कारण एवढ्या सगळ्या धबाडग्यामध्ये बाकी काही आवरता येत नाही. पण मग मी राहूला सोडून आल्यानंतर वगैरे सगळं पटापट आवरते. सो बघत राहा. सो घरी पोहोचलेलो आहोत, सगळी कामं झालेली आहेत. पटापट आधी आता जेवून घेतो आणि मग मी बाकीचं सगळं आवरते. सो स्टे ट्यून्ड. हॅलो. सो वाजले संध्याकाळचे 5:30. दुपारचा मस्त आराम सुद्धा झालेला आहे, थोडीशी आवरावर सुद्धा झालेली आहे आणि आम्ही आता घेतोय चहा. जसं मगाशी मी तुम्हाला म्हटलं बाहेर गेलेलो तेव्हा प्रचंड ऊन होतं आणि आता जशी संध्याकाळ व्हायला लागली आहे अशी छान थंडी हळूहळू पडायला लागली आहे. प्लेझंट वाटतंय एकदम. सो फ्रेश सुद्धा आता झालेलो आहोत. चहा पितो, अजून फ्रेश होऊ आम्ही. सो चला आम्ही चहा पिऊन घेतो. सो स्टे ट्यून्ड. दिवा लावून झाल्यानंतर मग मी लागले डिनरच्या तयारीला. जसं तुम्ही माझ्या मागच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल, मी केली होती फ्रँकी.
सो असा होता अ डे इन माय लाईफ. भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन गुड बाय.